माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आपण आहोत मुळशी तालुक्यातील नामांकित मानलेलं गाव हे बुकुम आणि ह्या बुकुम गावामध्ये असलेला एक छोटासा वादविवाद हा कुठेतरी मोठा 4 वर्ष चाललेला, परंतु आज ज्या वादविवादासाठी खरं तर या ठिकाणी आपण आलेलो होतो, या ठिकाणी असणारे स्थानिक शेतकरी आणि शेतकरीच्या बाजूने मानलेलं त्यांनी त्यांचा जो मुद्दा आहे हा त्यांनी अगदी ए बसून झेड पर्यंत नमूद केलेला आहे। त्याच पद्धतीने असणारे पाठीमागे एक सोसायटी, या सोसायटी धारकांनी आज आपल्याला या ठिकाणी खरं तर आमंत्रित केलेलं होतं की त्यांचं असणारी अडचण जी आहे की हा वाहतुकीचा मुख्य रस्त्यापासून चांदणी चौक ते तामिनी घाट या परिसरात जाणारा हा मुख्य रस्ता, या मुख्य रस्त्याला लागून असणारा जो हा सोसायटीकडे जाणारा रस्ता आहे, हा रस्ता गेले 4 वर्ष एका चुकीच्या निर्णयामुळं किंवा अधिकची माहिती नसल्यामुळं खरं तर हा रस्ता शेतकऱ्यांकडनं अडवला गेलेला होता। आज जर पाहिलं तर तागाई त्याचा निकाल तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल, आज निकाल त्यांच्या हातामध्ये लागलेला आहे। परंतु शेतकऱ्याने निकालाची बाजूला ठेवून शेतकऱ्याने त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून आज ह्या गटामध्ये येणारे जे 5 गट आहेत, जे असतील 5 गट, त्या 5 गटाची एकत्र येऊन मोजणी करावी आणि मोजणी केल्याच्या नंतर प्रत्येकाने प्रत्येकाच्या हद्दी खुणा ह्या कायम कराव्यात असे त्यांनी त्यांची या ठिकाणी बाजू मांडलेली आहे। आपण जाणून घेऊयात मत यांकडनं, सोसायटी धारकांकडनं। माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगसाल, तुमचा हा 4 वर्षाचा जो निकाल खरं तर आज लागलेला आहे आणि आज तुम्ही तो रस्ता खुले करण्यासाठी इथं आलेला होतात आणि आज ज्यांनी रस्ता खरं तर गेले 4 वर्ष अडवलेला होता त्यांनी आज मनाचे मोठेपणा दाखवून रस्ता खुला केलेला आहे, काय सांगसाल? सर्वप्रथम शेतकऱ्यांचं अभिनंदन, गंगाराम माजिरे त्यांचं खूप सगळ्या सोसायटीच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जो आम्हाला रस्ता खुला करून दिला। आमच्या सगळ्यांच्या मागणीला त्यांनी एक आम्हाला शब्द दिला की बाबा जो काय असेल माझी हद्द का सोडून जो काय राहतोय तो रस्ता तुमचा आहे, तो आता मी उभा राहून स्वतः राहून मोकळा करून घेतो। त्यासाठी त्यांचं आमच्या सगळ्या सोसायटीच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन। त्यांनी असंच सहकार्य करावं आम्हाला, हीच आमच्या सगळ्या सोसायटी धारकांची अपेक्षा आहे आणि ते कायम करतील ही आम्ही आशा व्यक्त करतो। तुम्ही जो मुद्दा सांगितलात आतापर्यंत आपल्या बोलण्यामधनं जो आलेला जो मुद्दा आहे की हा जो गट नंबर जे काही 4 आहे त्या 4 गटांमधून ज्या हद्दी खुणा आहेत ह्या चुकीच्या झालेल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे? नाही, चुकीच्या नाही झालेल्या, ऑलरेडी झालेल्याच नाहीत। चुकीच्या 199 हद्दी पुन्हा झालेल्या आहेत। 31 नंबर, 32 नंबर आणि 200 गट नंबरच्या पुन्हा झालेल्या नाही। बरोबर। हा प्रकार ज्यावेळेस प्लॉटिंग झाला त्यावेळेस मल्लिकार्जुन बिराजदार असतील किंवा त्यांचे बंधू असतील, त्यांनी माझ्या गटात 7 गुंठे जागा एक्स्ट्रा दाखवून त्याच्यातही तुम्हाला सांगतो प्रदीप गायकवाड म्हणून हे मोजणीचे सर्कल होते, त्यांनी काय असेल त्यांचं त्यांनी पैसे घेतले काय घेतले हे माहित नाही, पण 7 गुंठे जागा माझ्या साईडला दाबून त्यांनी रोड केला आणि त्यांनी सांगितलं की ही आमची जागा आहे म्हणून मी तुमचा आताचा जो वाद आहे हा तुमच्या जे बाकीचे जे आजूबाजूला जे असणारे जे शेतकरी आहेत त्यांचा आणि तुमचा वाद तो आहे त्या ठिकाणी। आणि आता जो रस्ता खरं तर अडवला गेला त्या रस्त्यातनं पलीकडे तुमची सुद्धा शेती आहे किंवा या रस्त्याने तुम्ही सुद्धा हे करणार आहात। आज जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे असणारी बाजूला शेतीचा उपयोग देखील त्यांना याच रस्त्याने होणार आहे। प्रांतांच्या लागलेल्या निकालाला बाजूला ठेवून मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी हा गेले 4 वर्ष चाललेली जी केस आहे या केसला तुर्तता त्यांनी कुठंतरी एक मनाचा मोठेपणा, समंजसपणा दाखवून ते थांबलेले आहेत आणि जे काही हद्दी खुणा त्यांनी आता इथं दाखवलेले आहेत सर्वांसमोर ते सगळ्यांना मान्य आहेत आणि त्याच पद्धतीने हा रस्ता या पुढील काळात तुम्हालाही वापरण्यासाठी आणि सोसायटी धारकांचे जे प्लॉट धारक आहेत आजूबाजूचे त्यांनाही वापरण्यासाठी या पुढील काळामध्ये हा या ठिकाणी चालू राहील। जागेतला रस्ता देतो म्हणून घेऊन गेलेला आहे त्यांना, त्यांनी माझ्या जागेवर एन्क्रोचमेंट करून माझा पाठ त्यांनी विकला आणि मला ते मोजणी
दाखवायचं नाही दाखवायचं समोरचं येत नाही आता काय बघा आता फोन झालेला माझा मागाशी हे असं असेल तर तुम्ही माझ्या आधी काय करणार सांगा बरं बापू त्यांचा 38 मिनिट त्याचा प्लॉट 20